कधी आणलं होतं? त्याला कसं जोडावं आता? हा, अजून 5:30 वाजले असं कसं आवड आले की? झोपा मा झोपा. सगळे पैसे भिजले होते. पैसे कमी जातात मात्र महत्वाचे आहेत. असे प्रॉब्लेम लाईफमध्ये येत राहतात. इथे जर का मी रडत बसलो, ते कुठं आहे? चाक 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 हे काय तुटले? जोडायचंय. कालच एरोप्लेन आणले, काल तोडून टाकले. कालच आणलं होतं की कधी आणलं होतं? कधी आणलं होतं? त्याला कसं जोडावं आता? कैसे जोडेंगे? हे काय आहे? हा, सगळं माहिती आहे तुला. चला जोडूत आपण यानं. आपण याला चिटकलेलं आहे. हे जे निघालं होतं म्हणजे तोडू नको. तोडणास की? एरोप्लेनचं नाव काय ठेवलास? एरोप्लेनच नाव ठेवलंस काय? कोणतं आहे नाव बघूत बरं. एअरलाइन कंपनी A367. इकडे काय नाव आहे? टॉय प्लेन. कैसा लगा? थँक यू बोल. अजून 5:30 वाजले असं कसं आवड आले की? असं कसं आभाळ आले? हो, लाल आभाळ पडले पूर्ण. कॅमेऱ्यात दिसत नसेल मग आता पूर्ण लाल आभाळ झाले. खतरनाक झाले यार. थांब तेजू. गुड मॉर्निंग परू. नाही तेजू. झोपा मा झोपा. झोपा. तुझ्या एरोप्लेन कडे बघाली तिनं. काय? एरोप्लेन कडे बघाली. एरोप्लेन पाहिजे तिला. झोपीत आहे रे तिनं. झोपा मा झोपा. काल पाऊस पडल्यानं पूर्ण पैसे भिजून गेलेत. म्हणजे पाऊस पडल्यानं भिजले नाहीत. आता डायरेक्ट आपल्या वॉशिंग मशीन मध्ये टाकलेत. दुसरे सापडले. काय काय? दुसरे पैसे सापडले. दुसरे सापडलेत. कोणा टाकीवर ठेवलेत? इथं वाळू घालत आपण. हे सगळे पैसे. हे गिलास वगैरे उचल बरं. हा बरोबर आहे. थोडे सगळे पैसे भिजले होते. पैसे कमी जातात मात्र महत्वाचे आहेत. म्हणजे काल का झाला, पाऊस खूप जास्त पडला आणि पडल्यानंतर मी डायरेक्ट ते पॅन्ट काढून तिथं वाळू घातला आणि आता सकाळी लाईट आहे त्यामुळं वॉशिंग मशीन डायरेक्ट टाकला. नंतर मला आठवलं की पैसे होते त्यामुळं सांगितलं आणि पैसे काढून घेतले. आता याला वाळू घातले. आता आपण जाऊच शेती. हे बघा कालचं शर्ट घातलंय खराब, कारण शेताकडे चांगलं शर्ट घालायची गरज नाही. आता जाऊच शेताकडे. चारा वगैरे घ्यायचा आहे, दूध वगैरे काढायचंय, पूर्ण म्हशीचा गोटा वगैरे धुवायचा आणि यायचा आहे. शेतून आलो मित्रांनो. अजून पाऊस काय उघडलेला नाही तरी पण आपण चारा वगैरे घेतलेला आहे. आपले पैसे बघूत, पैसे अडकलेत की नाही. इथं ज्ञानदा उठून खेळाली. ए ज्ञानदा. थोडे अजून नमसर आहेत. यानंतरचे पूर्ण व्हिडिओ शूट झालेत परंतु जास्त स्टोरेज असल्यामुळं, म्हणजे मोबाईलमध्ये जास्त स्टोरेज नसल्यामुळं ते पूर्ण क्रप झालेले आहेत. तर हा व्लॉग अपलोड करावं की नाही असा विचार करत होतो परंतु फायनली अपलोड केलोय. कारण की परफेक्ट असं काही नसतं आणि हे जे आता व्हिडिओ शूट केलोय, जेवढं व्हिडिओ दिसत आहे तेवढं तर व्हिडिओ एन्जॉय करायला पाहिजे. असे प्रॉब्लेम लाईफमध्ये येत राहतात. इथे जर का मी रडत बसलो तर मग हे जे अर्धा व्हिडिओ शूट झालाय तो पण अपलोड होणार नाही. ब्लॉगिंग करताना मला वाटलं खूप सोपं आहे, काय उचलला कॅमेऱ्याने बोलायचं, शूट करायचं, परंतु काय बोलावं, कोणती सीन कशी दाखवायला पाहिजे, कसा अँगल पाहिजे, आपलं जे शब्द आहेत कसे प्रॉपर असायला पाहिजेत, त्यानंतर एक स्टोरी लाईन असायला पाहिजे. म्हणजे सुरुवात झाली त्यानंतर कुठतरी मधामध्ये आणि एक क्लायमॅक्स या टाईपचं ब्लॉग असायला पाहिजे. की मी प्रॉपर याच्यामध्ये करता आलं नाही आहे, हळूहळू इम्प्रूव्हमेंट करेल. आणि हा जो ब्लॉग आहे समोरचे व्हिडिओ घेतलेत परंतु फक्त असे ब्लर आणि ते
करप्ट झालेले आहेत ते स्टोरेज नसल्यामुळं, कारण की मी जे 128 GBच आहे आणि पूर्ण जवळपास एवढे व्हिडिओ घेतलेत फुल झालेलं आहे. मग उद्यापासून मी प्रॉपर त्याची काळजी घेईल. तर हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आवडला नसेल तर काहीतरी कमेंट करा. परंतु मी व्हिडिओ अपलोड करत राहील, कारण की मी दिवाळीपर्यंत कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करत राहील असं मी प्रणच घेतला होता. त्यामुळं मी व्हिडिओ अपलोड करत आहे.